तर नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बिरारी आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे मी बँकॉकमध्ये आणि आज मी पटायामध्ये आलेलो आहे। तर आता मस्त 2-3 दिवस पटाया एक्सप्लोर करणार आहे। बँकॉकमधले पण व्हिडिओ बघितले असेल तुम्ही, मी जास्त व्हिडिओ नाही बनवले तिकडे, कारण की तिकडे नाईट मार्केट वगैरे तेच भरपूर होतं आणि सेम असतं नाईट मार्केटमध्ये। बाकी फेसबुकसाठी भरपूर व्हिडिओ बनले, तुम्ही बघू शकता तिकडे फेसबुकला इंस्टाग्रामला पण बनवले भरपूर। तर मी आता पटायामध्ये आणि पटायामध्ये तर आता भरपूर व्हिडिओ असणार आहे। पटायाचं टायगर पार्क असेल, त्याच्यानंतर असे भरपूर तुम्हाला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज मी दाखवणार आहे। तर आता मस्त संध्याकाळचे 4 वाजले, तर मी आता चाललो एक नेक्स्ट कॅफे म्हणून आहे। तर आता एकदम भारी कॅफे आहे, तर बीच साईड कॅफे आहे मस्त, आणि फोटोशूट वगैरे त्यासाठी तर एक नंबर आहे। तर तुम्ही कधी आले तर नक्की त्या कॅफेला व्हिजिट करा। मी तुम्हाला दाखवतो तो कॅफे कसा आहे। तर ग्रॅब बुक केली मी, तर लवकरच ग्रॅब येईल आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो आमच्या हॉटेलपासून। पूर्ण सिटी व्ह्यू आहे, समोर तिकडे 7-11 आहे। तर जाऊयात आता आणि तुम्हाला मी सांगतो पूर्ण इथले रस्ते वगैरे दाखवतो, कसे सिटी पण दाखवतो। जास्त उंच बिल्डिंग नाही इथे। तर हे असं हॉटेल आहे पूर्ण, मोठं हॉटेल आहे आणि एकदम स्वस्त आहे। 2-3 हजारामध्ये मिळाले आम्हाला। सगळे इंडियन्सच आहे इकडे आणि स्विमिंग पूल आहे। भरपूर मोठा अपार्टमेंट सारखा हॉटेल आहे पूर्ण। तर हॉटेलच्या बाहेर आल्यावरच तुम्हाला भरपूर इंडियन रेस्टॉरंट बघायला मिळतील। सर्व ठिकाणी इंडियन रेस्टॉरंटच आहे इकडे। तर बघा हा कॅफे आहे तो 3 मर्मेड्स म्हणून। तर इकडे येऊ शकता तुम्ही। ग्रॅबवरती टाकलं गोवरनं आपल्याला दाखवतो। एकदम इंस्टाग्रामेबल कॅफे आहे पूर्ण। सगळं तुम्हाला असंच बघायला मिळेल इकडे। आणि समोर पूर्ण समुद्र आहे। मित्रांनो, इव्हिनिंगच्या टाईमला एकदम मस्त ॲम्बियन्स होतो इथे आणि एकदम भारी वाटतं। आता पूर्ण कॅफे फुल झालेलं आहे आणि आधीच सर्व रिझर्वेशन झालेले असतात। त्याच्यामुळे समजा तुम्ही आधीच आले, समजा सकाळी वगैरे रिझर्वेशन करून गेले, तुम्हाला एकदम भारी ठिकाणी बसायला मिळेल। बाकी याचे बसण्याचे चार्जेस वगैरे नाही काही, फक्त तुम्हाला आधी रिझर्वेशन करावं लागतं त्यासाठी। तर आम्ही कॉफी पिली, पिझ्झा खाल्ला। आता इथून आम्ही निघू आणि परत दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे। मे बी आम्ही पटाया बीचला जाऊ, तुम्हाला दाखवतो आता। तर मित्रांनो, आता मी पटाया बीचवरती आलेलो आहे तिकडून। तर जवळच होता 1 किलोमीटरवर पटाया बीच। एकदम शांत बीच आहे आणि जास्त गर्दी पण नाही इकडे, आणि ॲक्टिव्हिटी पण नाही काही करण्यासारखं इथे। तुम्ही स्पीडबोट वगैरे चालवू शकता इकडे। बाकी तुम्हाला दाखवतो मी व्ह्यू, हे बघा। तर इकडे समोर जाणार तर इकडे तुम्हाला वॉकिंग स्ट्रीट लागेल पटाया, आणि बाकी सगळे मसाज सेंटर्स आहे। मस्त पटाया बीच।